संतही सांगतात घेईन मी जन्म याच्यासाठी देवा तुझी चरण सेवा। हा भगवंताच्या नामचिंतनासाठी आपला जन्म आहे, म्हणून अंतकरणापासून देवावर प्रेम करायचं। तुम्हाला सांगितलं अरे करतात नाही, एखादा सांगू भजन करा त्या उलटा आमले सांगतात महाराज तुम्ही देव करायला लावतो, देवनी मला काय दिनं, देवनी काय दिनं असं म्हणापेक्षा देवनी काय नाही दिनं ते सांगा। अरे एवढा चांगला नरदेह दिला, अजून काय अपेक्षा ठेवता देवाकडनं? एवढा चांगला नरदेह दिला, हा कशासाठी दिला? देवी दिला देह भजन गोमटा तो या झाला पाटाबादिकेचा। एवढा चांगला नरदेह दिला, याच्यातून जरी एखादं मटेरियल कमी कर लेतात ते या ना माही, जरी एखादं मटेरियल कमी कर लेतात काय पाहिजे होती? चोपदार दादा चाल दे जाणू मन ना दे नको लागू तू ना चाल दे रे भू मना नको किडा पाडू। जर शरीरातलं एक पार्ट कमी झालं असतं तरी काय फजिती झाली असती? एक मेंढपाळ मेंढ्या चारत होता, कानानं बहिरा होता, शरीरातलं एक पार्ट नाही तरी काय फजिती होते? मोदून 2-5 मिनिटात सांगून सेवेला पूर्ण विराम असेल। हो ऐकाली ये नाही, बहिरा होता, गोड जेवण करीव ना, मेंढ्या मोक्या सोड देण्यात चराले, जाड खाल झोपना डोळ्या लाग्यात, मेंढ्या निंग्यात, उठना दक असते, मेंढ्या काय दिकेत नाही, नक्की लांडगा काय येईन बा। पण एक शेतकरी आव टाकलं तो मेंढपाळला असं वाटलं शेतकरीला एकदा विचारू तर खरी माय मेंढ्या बघितल्या का म्हणून। हा मेंढपाळ गेला, शेतकरी आव टाकलं होता, शेतकरी म्हणे माय मेंढ्या बघितल्या का? शेतकरी आव टाकले राहता, त्यांना हातले ना ते पुराण आले कयक होतं, ते कयकले ना ते काय लावतात पहिले चापकाला आहेत नाही का, हा तो असा मारे ना बैलेशले, हात मागे जाय मग पुढे बैलेशले मारे, हात मागे जाय पुढे मारे। याला असं वाटणं बैराज ना, याला असं वाटणं मला इशारा दिना भाऊ आता जावा ना, आवता निघ्या जिकडे घ्या योगा असा त्याला मेंढ्या सापडी घ्या, मेंढ्या सापडल्या। जर शेतकरी दादाने दिशा दाखवली नसती तर कदाचित माझ्या मेंढ्या घावल्या नसत्या। शेतकरी दादामुळे मेंढ्या घावल्या, शेतकरीला मेंढी बक्षीस, आणि बक्षीस देताना माणूस चांगला देस का? एक मेंढी ना पाय मुडेल होता, मुडेल पायनी मेंढी उचलेली ना शेतकरी दादा म्हणे शेतकरी दादा तुमच्यामुळे मेंढ्या घावल्या, मेंढी बक्षीस। शेतकरी बी बैरा होता, तो म्हणे का रे मी मन म्हणाव टाकली राहून तू सांग राहणार तू मेंढी ना पाय मी मोडा, हाव दांगडो त्यास ना, हाव म्हणे मेंढी बक्षीस, तो म्हणे मी मन म्हणाव टाकली राहून तू मेंढी ना पाय मी मोडेल नाही, मन नाव लिहू नको, हाव दांगडो त्यास ना। एक घोडे स्वार जाय राहता म्हणे का रे काय झालं? मेंढपाळ म्हणतो माय मेंढ्या हरवल्या, शेतकरी दादाने दिशा दाखवली म्हणून मेंढ्या गावल्या, शेतकरी दादामुळे मेंढ्या सापडल्या म्हणून एक मेंढी बक्षीस। शेतकरी म्हणे मी मन मनाव टाकली राहीन तो भाऊ सांग राहणार मन मेंढी ना पाय तू मोडा, गोळे स्वार म्हणे मना इकत ना गोडा, तुम्ही दोन्ही चोरी ना म्हण राहणार तो बी बैरा। तिनीच ना दांगडो आहो म्हणे मेंढी घावली म्हणून मेंढी बक्षीस। शेतकरी म्हणे मन मनाव टाकली राहीन तू मेंढी ना पाय मी मोडेल नाही, गोळे स्वार म्हणे मना इकत ना गोडा या चोरी ना म्हण राहणार, तिने दांगडो। मग आता न्याय कोण करी म्हणे चला गावना पोलीस पाटील कडे, आणि पहिले ना लोक न्याय करीत गाव म्हणा शानला 4 म्हातारा पहिले, आणि नेमकं पोलीस पाटीलना बी 2 बायका होत्या, पोलीस पाटीलना बी बाईच संगी भांडण व्हायला, दोन्हीच ना 2 कानमधीच घरना बाहेर काढ दिलं, आणि दरवाजा लाईन मधमा खुर्ची टाकीन बसेल होता पोलीस पाटील, दोन्ही बायकाले घरना बाहेर काढ दिलं होतं। या तिने घ्या दरवाजा ठोका म्हणे पाटील साहेब काय रे? मेंढपाळ म्हणतो माय मेंढ्या हरवल्या, शेतकरी दादाने दिशा दाखवली म्हणून मेंढ्या घावल्या, शेतकरीला मेंढी बक्षीस। शेतकरी म्हणे मी मन मनाव टाकली राहीन तो भाऊ सांग राहणार मन मेंढी ना पाय तू मोडा, गोड्या स्वार म्हणे म्हणा इकत ना गोडा या दोन्ही चोरी ना म्हण राहणार। पोलीस पाटील म्हणे तुम्ही 2च नाही रे, अख्खा पिंपरीना लोके बिला येऊन तरी तिथले घर माले म्हणे तो बी बैरा। आता सांगा शरीरातलं जर एक पार्ट राहत नाही तरी एवढी फजिती होत असेल, मग देवानं आपल्याला काय कमी केलंय? काय कमी केलंय देवानं? इतकं चांगला नरदेह दिलाय, मस्त अंतकरणापासून देवाची भक्ती करायची, अंतकरणापासून देवाचं भजन गायचं।